सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। स्कूल चले हम, स्कूल चले हम। पापा, अगर मैं अफसर बन गई तो आपको मुझ पर नाज होगा ना? हम जो बन ना सके थे कभी, कांटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही। ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे। माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे। सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती। पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे। शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन। आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची। शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांची थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे। होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर एक
ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाचा कोणाची चंगळ, पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात, रोज तेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारून ही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानून. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडून. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा. मी स्वतः ओसाड होत चालली. आपला आदर्श विद्यार्थी आनंद गाडेकर त्याचे आनंद घेऊया. आपल्याला पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांकडून त्यांना दोघांना मनापासून शुभेच्छा. त्यांचं आयुष्य भरभराटीचं उन्नतीचं प्रगतीचं जावं याही जीवनावर प्रार्थना करतो. आणि पुढील सूत्रसंचालक माझे विद्यार्थ्यांकडे शुभेच्छा. एक एक जण खाऊ झाला, एक एक जण खाऊ. खाऊ घाल, बरोबर. जागा कमी नाही तर दोघांना सर्व शिक्षकांकडून दोघांना भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.
थोडे जवळ आहे की भाऊ आपल्यातला व्यक्ती आणि आपली मैत्री आज आपल्यात नाही, त्याकरिता 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहून त्यांना 2 मिनिटाची श्रद्धांजली देऊन असं मी सगळ्यांना रामधन राजपूत, सीमा राजपूत त्यांच्यापर्यंतची मुली आणि एक मित्र होता. शांती शांती. आपला वेगवेगळा कार्यक्रम आपण आज केलेला होता. तसेच आपले मित्र काही मैत्रिणी भरपूर जणांना आपण कॉल केला होता, परंतु काही कामाचं काही होऊ शकले नाही. तरी जे आले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसा कार्यक्रम समोर बघायचा आहे. कोणत्याही कार्यक्रमाला आपण अध्यक्ष आपण करीत असतो. मी आपल्या शिक्षक लोकांना विनंती करतो. आज आपल्या शिक्षक लोकांमध्ये सुरेंद्र म्हटले तर पवार सर आहे. मी त्यांना एक अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याकरिता आम्ही आपले जे कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांना विनंती करतो. आणि म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे की आणि तेजाकडे प्रकाशाचा आभार आहे, तो आभार आहे. आता या कार्यक्रमाचे गीत प्रबोधन पवारसाहेब करत आहे आणि आपले वीस माणसांकडे सदस्य आणि आपल्याकडे मित्रमंडळी आहे त्यांनी गीत प्रबोधन आणि बाकी आपल्या सगळ्या मित्र किंवा मैत्रिणी टाळ्यांच्या आवाजात सर समोर बघायचं सर. शिवरायांच्या पावन चरणी, शिवरायांच्या पावन चरणी म्हणून आपला माता शिवरायांच्या पावन चरणी जाता. दिल मागा सर समोर बघा सर. सर हाल टाकून द्या ना, एक हाल टाका नाही का फोटो. सर समोर बघा इकडे. सर सर समोर बघा एक मिनिट. सर थोडं जवळ राहत ना, आत्ता वर ठेवून द्या सर. सर सर वर ठेवा. समोर बघा. समोर इकडे कार्यक्रम होईल. ज्याचे कार्य महान आहे, ज्याचे कार्य महान आहे ते प्रेरणादायक. समोर इकडे ज्याचे कार्य महान समोर बघा इकडे प्रेरणादायक प्रवास आहे. सर्व गुण बसायला देखील समोरचा प्रकाश आहे. सर्व गुण तंत्राचा प्रकाश आहे. आपल्या रंगातून आपल्या या सोहळ्याचा सत्कार आहे. त्याकरिता मी आपले जे अध्यक्ष, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सर भाऊ समोर भाऊ नाव आवड नाही भाऊ रवींद्र सूर्यवंशी यांनी करावे त्यांना आमंत्रित करतो. ओके. समोर
जाणारा पाहिजे किंवा करायला पाहिजे त्याकरिता काळाचा पण आवाज उद्या तसेच त्यानंतर आपले परिसरातील चौधरी समोर थोडं मागे सरकार चौधरी जणांचं चालू करावं समोर बघायचं शब्दामधून वाहत असताना नवीन प्रेरणा शब्दामधून वाहत असते नवीन प्रेरणा शब्दातून होते विचार आणि भावना शब्दातून होते विचार आणि भावना प्रस्तावित तसे पुढील मार्गदर्शन त्यांनी आम्हाला मालपुरे सरांनी करावे आम्ही एक अशी विनंती करतो की पुढील भविष्यात किंवा पुढील जे उर्वरित जीवनात जे राहिलेले दिवस आहेत त्याकरिता त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी आग्रहाची त्यांना विनंती करतो मायचं नाव माझं रंजना आत्माराम बाबू इयत्ता 10वीला होती तेव्हा आणि आता नवीन नाव झालं माझं सासरचं रंजना सुनील बोरसे राहणार लोणी खुर्द लोणी प्रवरा तालुका राहता जिल्हा अहमदनगर. माझं शिक्षण मी 10वी नंतर पुढे गेले. पूर्वी या सरांनी मराठीचे सर यांनी खूप मार्गदर्शन केले होते. पुन्हा जोशी सर नाही आले. जोशी सर खूप मारायचे पण त्यांच्या आशीर्वादाने पुढं काहीतरी करण्याची संधी मिळाली आणि पुढं 12वीला गेले. 12वी नंतर मी पुन्हा 2 वर्ष थांबले आणि नंतर D.Ed केलं. D.Ed नंतर मग मला जॉब लागला आणि मी सर्विसला याला राहता तालुक्यामध्ये लोणी प्रवरा तिथंच रयत शिक्षण संस्थेमध्ये लागले आणि माझे मिस्टर SD महामंडळ मेकॅनिकल म्हणून काम करतात. ते श्रीरामपूरला आहे ड्युटीला आणि दोघं पण अपडाऊनच करतो. घरी सासू सासरे 2 मुलं आहे मला आणि माझं सगळं सुरळीत चालू आहे व्यवस्थित चालू. धन्यवाद. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि आपली पूर्ण माहिती द्यावी. मी वाडीची आहे. सरला पंकज पाटील सरला साहेबराव सोनवणे हे माझं नाव वाडीचं होतं आणि गाव माझं आंदोरले आहे. तर माझं नाव तिथे रेखा पंकज पाटील असं नाव आहे. मी सुरतला राहते आणि माझ्या हजबंड कंपनीमध्ये इंजिनिअरिंग करतात आणि मी घरी जॉब करते. क्लास घेते. मी घरीच क्लास घेते आणि जोशी सर आले घरी येत. मी जोशी सरांमुळेच खरं शिकले आणि जोशी सरांनी मला सगळे इंग्लिशमध्ये सगळे शिकवलेली आहे. आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा शेखोरला शिकतोय. पोस्टला आहे आणि इंजिनिअरिंग करतोय. तो MCA करतोय आणि माझी मुलगी पण इंजिनिअरिंग करते. ती सुरतला राहते माझ्याजवळ. ती पण इंजिनिअरिंगच करते. माझं नाव सोनाली अशोक देवरे. हे माझं लग्ना अगोदरचं नाव आहे. लग्नानंतरचं नाव आहे माझं सपना कैलास पाटील. मी राहायला नाशिकला आहे. माझं गाव वागडू. माझे हजबंड आर्मीमध्ये होते. आता रिटायर झाले. रिटायर नंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जॉब करतात नाशिक. आणि मी माझा बिझनेस आहे. साड्यांचं शॉप आहे माझं. माझ्याकडे 2 लेडीज कामाला ठेवलेले आहे. आणि सगळ्यात तर महत्त्वाचं म्हणजे आपले मालपुरे सरांचा जेव्हा क्लास राहायचा तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. पण जोशी सर आले तेव्हा खूप टेन्शन यायचं की मला असं वाटायचं मी बेंच खाली नको का बाहेर जाऊ. कारण ते डायरेक्ट डस्टर मारून फेकायचे. आणि PT पवार सरांना बघून पण खूप आनंद व्हायचा. PTचा क्लास आला का खूप मजा यायची आणि खूप म्हणजे वेगळा अनुभव वाटला. आणि जे काही सगळ्यांनी हा गेट टुगेदर ठेवला
सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहे का सगळ्यांमुळे आपण इथं भेटलो आणि हा भेटण्याचा आनंद खूप वेगळा आहे. 26 वर्षानंतर आपण एकत्र आलो, खूप छान वाटलं. आणि मी तर म्हणते प्रत्येक वर्षी असाच एक गेट टुगेदर करूया. या गेट टुगेदरचा खर्च मुलांनी केला आहे, पुढच्या नेक्स्ट टाइम सगळ्या मुली करतील हे मी बोलते. पण करूया, कमीत कमी 2 वर्ष 4 वर्षानंतर भेटूया. अशीच भेट आपली झाली पाहिजे. खूप आनंद वाटला. सगळ्यांचा मनपूर्वक आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता दगडू सोनवणे माहेरचं आणि सासरचं. मला एक मुलगा आणि 2 मुले आहेत. माझे मिस्टर फ्रूटचा धंदा करतात. आम्हाला पवार सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे. पिठीचा त्रास राहिला म्हणजे एकदम आनंद व्हायचा. आणि आरेश चौधरी सर इंग्लिश शिकवायचे आणि मालपुरे सर पण खूप चांगलं शिकवत होते. असाच कार्यक्रम ठेवायला पाहिजे. पाटील. आत्ताचं नाव माझं मायाराव साहेब पाटील. मी राहायला सांगलीला आहे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 4 व्हीलरचं काम शिकतोय आणि लहान मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंगला आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. माझे मिस्टर शेती करतात. बस वेळेच्या अभावी प्रत्येक मुलीने जर इतका वेळ घेतला तर बिचाऱ्या मुलांचा पण वेळ आला पाहिजे. ते तू तोंड करताय, त्याच्यामुळे मी एवढंच बोलते. नमस्कार. इथं जमलेले सगळे माझे मित्र आणि मैत्रिणी. जय शिवाजी, जय शिवराय, जय भवानी. मी 10वीपर्यंतचं नाव कविता नता बोरसे. मी मामाच्या घरी शिकायला होती. आणि आता माझं हल्लीचं नाव कविता मनोज पाटील, रत्नापिंपरी. आम्ही रॉयल शेतकरी. आम्ही काही जॉबला नाही. आमचा दुग्ध व्यवसाय आहे. पण पती काही येऊ शकले नाही, ऊन जास्त आहे म्हणून एकटं चालली. नाही मी बसने आली महामंडळात. इथं जमलेले सगळे मित्र मैत्रिणी सर यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं, खूप चांगलं शिकवलेले. त्यांच्या चांगलं शिकवल्यामुळे आज आपण इथं उभे आहोत. यांच्या मार्गदर्शनाने आपण आज 40शी ओलांडली. 26 वर्षानंतर आपला हा प्रोग्राम झाला आहे. खूप आनंद व्यक्त होत आहे. असाच आनंद आपल्या जीवनात घडी घडी येवो. आणि सांगितलंय सोनाली की पुढचा कार्यक्रम आम्ही करू. तुम्ही मस्त मन सोबत यायचं. वेळेअभावी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, माझे नाव कांता गणेश हेला. 10वीपर्यंत शिक्षण केलं मी. सासरचं नाव कांता सुभाष दळे. गाव आमचं ममदापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आता मी नाशिकला जॉबला आहे. इंग्लिश डिफोडी इंग्लिश मीडियम स्कूल कलरचं काम करते. माझी मुलं, मोठ्या मुलाची 12वी झाली आहे, लहान मुलगा 13वीला आहे. बाकी तो BUG कंपनीमध्ये आहे नाशिकला. नमस्कार. माझ्या शाळेचे नाव जीविता ईश्वर देवरे. माझ्या आत्ताचे नाव शास्त्री जयश्री कैलास पाटील. मी राहायला हिंगणा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव इथे आहे. माझे मिस्टर कविताने जसे सांगितले तसे रॉयल शेतकरी. मी पण जाते शेतात. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. माझा मुलगा पुण्याला इंजिनिअरिंग करतोय, मुलगी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करते. सांगायचं झालं म्हणजे चौधरी सर 7वीपर्यंत होते. आम्हाला इंग्लिश शिकवायची. सरांच्या इंग्लिश शिकवण्यामुळे किंवा जोशी सर शिकवायचे, त्यांच्या इंग्लिश शिकवण्यामुळे समजा आपलं स्वप्न तर काही पूर्ण झालं नाही. जॉब करायचं, नोकरी करायचं काहीतरी. पण आता ते स्वप्न आता मुलांमध्ये बघतोय. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आज मुलांना एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये आपण शिकवू शकतोय. सरांनी जे मार्गदर्शन केलं होतं त्याच्यामुळे आपल्याला शिक्षणाची गोडी लागली. शिक्षणाविषयी प्रेम निर्माण झालं. पण आपलं स्वप्न तिथंच थांबलं. पण आता मुलांमध्ये बघतोय ते स्वप्न होईल ते पूर्ण. माझं नाव मायाचं रेखा शालिक शार्दूल. सासरचं नाव रेखा योगेश देवरे. मला बोरकुंडला दिलं आहे. जिल्हा पण धुळे आणि तालुका पण धुळे. आमचा व्यवसाय शेतीचा आहे. मला 2 मुली, एक मुलगा आहे. मुलगा 12वीला आहे, मोठी मुलगी फार्मसीला आहे. लहान मुलगीने 10वीचे पेपर दिले.
सगळं आम्ही कुटुंब पण मोठं आहे, व्यवसाय पण मोठा आहे, सगळं चांगलं आहे. भागवत गाडे पळाशीचे. सासरचं नाव कविता अनिल जंजाळ. माझे मिस्टर शेती करतात, मी पण शेतीच करते. 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, शिक्षण करताय. माझं नाव वीराबाई परवीन पाटील आहे. मला वाडी शाळेला दिलं आहे. माझ्या मिस्टरांचं नाव वीराबाई परवीन पाटील. माझे मुलं दोघे शिकताय, एक इंजिनियर करतोय आणि मुलगी 12वीचे पेपर दिले आता. आणि आमचा शेतीचा व्यवसाय आहे, चांगला व्यवसाय, सुखी परिवार आहे. आदरणीय गुरुवर्य यांना वंदन करून आणि सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार करून माझ्या परिचयाची सुरुवात करतो. माझं नाव तर माहितीच आहे, रवींद्र पंडित सूर्यवंशी. सध्या मी वास्तव्याला ठाण्यामध्ये राहतो आणि इथे 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं बनोटीमध्ये. त्यानंतर गोंदेगावला 12वी आणि पुढील शिक्षण सोयगावमध्ये BCom पर्यंत पूर्ण केलं. इथे मी असताना आत्याच्या घरी होतो. माझं स्वतःचं गाव जरी नसलं तरी गाव असं वाटतं माझ्या स्वतःच्या गावापेक्षा हे गाव मला माझंच वाटतं. ओके, कारण मित्रांचं प्रेम आणि इथपर्यंत सगळ्यांनी घातलेली साथ ही मला मुंबईवरून ठाण्यावरून इथपर्यंत खेचून आणलं आणि घेऊन आले. माझा व्यवसाय थोडक्यात सांगतो. सुरुवातीला बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी केली, पण नोकरी करताना असं वाटलं की नको बिकॉज ती मुजोरी, साहेबांचं सुट्टी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सर्व गोष्टींसाठी खूप मजुरी करावी लागते. पण नंतर ठरवलं की माझा स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे. त्यानंतर मी पेस्ट कंट्रोल या इंडस्ट्रीमध्ये 5 वर्ष अनुभव घेऊन परत पुन्हा जोमाने माझा व्यवसाय सुरुवात केला. त्या व्यवसायाचं नाव आहे ग्रीनअप इंडिया पेस्ट मॅनेजमेंट LLP. त्या कंपनीचा मी आता एक डायरेक्टर आहे आणि को डायरेक्टर माझी मिसेस सौ सुनंदा रवींद्र सूर्यवंशी आहे. आम्ही दोन्ही मिळून हा बिझनेस पुढे घेऊन जात आहोत. मला 2 मुलं आहेत. एक माझा परिवार इथे आहे. माझी दोन्ही मुलं आहेत. कारण हे सगळं सक्सेस दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी बाहेर मुंबईमध्ये आम्ही कोणाला राबवू शकत नाही. पण कसं असतं, ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलंय, ज्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत उभा आहोत, हा सर्व प्रवास जीवनाचा आमच्या गुरुवर्यांचा आशीर्वादामुळे आहे. बिकॉज त्यांनी जी शिदोरी आम्हाला दिली जीवनामध्ये शिक्षणाची आणि सर्व गोष्टींची, म्हणजे लाईफमध्ये आपण कसं स्ट्रगल केलं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे, हे सर्व आपल्या गुरुवर्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवून मोठं केलं आहे. आणि हे शिक्षण आताच्या जगामध्ये मिळण्यासारखं नाही, पैसे देऊनही मिळणार नाही आणि त्याची सर आमच्या सरांसारखी येणार नाही. आमच्या इंग्रजी बोलण्याची सुरुवात RS चौधरी सर यांनी केली. 5वी मध्ये जात असताना 4थी पर्यंत इंग्रजीचा काहीच अभ्यास नाही. A नाही माहिती, B नाही माहिती, C नाही माहिती. पण 5वी मध्ये गेल्यानंतर इंग्रजीचा जो सर्व प्रवास होता किंवा शिक्षण होतं ते RS चौधरी सरांनी सुरुवात केली. आणि 5वीतच पहिल्या 6 महिन्यात मला आणि अमोल गोरशेला सरांनी इंग्रजी शिकवण्यासाठी घडवलं. बरोबर आहे सर? ओके. त्यानंतर मराठीचे सर आपले उमेश हरी महालपुरे सर. आमचा संघर्ष जरा वेगळाच आहे, तो सरांना आणि मलाच माहिती. एनिवे, तो इथे सांगू शकत नाही. संदीप सेतवाला चांगला माहिती आहे. पण ठीक आहे, त्यांनी ते जे शिक्षण दिलं तेव्हापासून
तर आजपर्यंत आम्ही तो प्रसंग विसरलो नाही किंवा विसरू शकणार नाहीत किंवा तशी चूक पुन्हा आपल्या हातून होणार नाही असं त्यावेळेला सरांनी निदर्शनास आणून दिलं. बरोबर आहे? ओके. त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आपले पवार सरांचं म्हणजे आले की एकदम आनंद, काय टेन्शनच नाही. काय काम अभ्यास नसेल ठीक आहे, शुद्ध लेखन काय नसेल चला खेळायला, एकदम एन्जॉय. त्यामुळे काय टेन्शनच नव्हतं. ओके. आणि शुद्ध लेखनाची जी सुरुवात आहे, महालपुरे सरांचं अक्षर बघून त्या अक्षर वळणाची सुरुवात मी केली आणि सेम तसंच अक्षर आजही उमेश सर म्हणतील, महालपुरे सर म्हणतील, रवी हे अक्षर तुझं आहे का माझं आहे? कारण शुद्ध लेखनाची सुरुवात त्यांनीच आम्हाला घडून दिली होती. धन्यवाद. एवढंच बोलतो, बाकी काही जास्त बोलत नाही. बाकी मित्रांनाही बोलायचं आहे. नेक्स्ट दीपक बिंदवाल, आपलं रंगमंचावर स्वागत आहे. या